ही वाट फक्त पायांना थकवणार नाही, ती मनाला जाग करणारी आहे. वेळ तानाजी गेले, पण त्याने दिलेला पराक्रम आजही जिवंत आहे. आज आपण वॉक करत आहोत, पण तेव्हा त्याने इतिहास घडवला होता. हा किल्ला पाहायला नाही आलो आपण, आज शौर्य अनुभवायला आलो आहोत. स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा योद्धा, लग्नाचा मंडप सोडून रणांगण गाठणारा मावला, उंच कड्यावरून चढत रात्रीच्या अंधारात मावल्यांसह सिंहासारखा झेपणारा वीर. गड आला पण सिंह गेला हे शब्द नाहीत, हे स्वराज्याचं रक्ताने लिहिलं सत्य आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. मी आलो आहे महाराष्ट्राच्या अभिमानावर सिंहगड. निसर्ग, इतिहास आणि थरार एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. आमच्या दोन्ही बस मोठ्या असल्यामुळे वर जाऊ शकलो नाही, त्यामुळे गेटजवळ गाडी थांबून प्रवास सुरू करतो. एकत्र सोबत फिरू. ओके, आणि शक्यतो सोबत राहा. कुठल्याही अडचणीच्या ठिकाणी कोणी जाऊ नका. सगळे पॉइंट. आता आपल्याला पाऊण तासाचा प्रवास करायला लागणार आहे. हाच तो गेट आहे. त्या गेटपासून आम्ही पुढे आता चालत जाणार आहोत. हे पहा, सुरुवातीपासून निसर्ग आणि किल्ल्याची भव्यता दिसायला लागले. हॅलो मित्र, जय शिवराय दादा. माझं नाव किशोर कदम आणि आमची तैसरमध्ये बोरलीमध्ये जिम आहे. सर्वांनी या. मोबाईल नंबर घ्या 8879604929. सध्या ऑफर चालू आहे. ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या. सिंहगडावर जाण्याची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंतच आहे. ही इथूनही शॉर्टकट वाट आहे, पण आम्ही या मार्गाने न जाता त्या बाजूने जाणार आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे समोर दिसतं. इथून समोर आम्ही त्या मार्गे जाणार आहे. आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो आहे. ते समोरच गाडीची 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंगसाठी सुविधा केली आहे. जर तुम्ही येणार असेल तर इथं पार्किंगला तुम्ही गाडी लावू शकता. आमची बस 45 सीटरची असल्यामुळे, थोडी मोठी असल्यामुळे आम्ही वरती घेऊन आलो नाही. आम्ही पायी प्रवास करत आलो आहे. जय शिवराय. आता आपण उभ्या आहोत सिंहगडाच्या ऐतिहासिक पुणे दरवाजाशी. हा दरवाजा फक्त गडाची एंट्री नाही, हा इतिहासात पाऊल टाकण्याचा प्रवेशद्वार आहे. येथूनच मावळ्यांनी गडात प्रवेश केला.
इथूनच स्वराज्याला लढायला नवी दिशा मिळाली. प्रत्येक दगडावर संघर्षाची आणि प्रत्येक वाऱ्यात शौर्याची आठवण आहे. आज आपण मोबाईल कॅमेरा घेऊन आलो आहे, पण कधीकाली इथूनच हातात तलवार आणि स्वराज्य घेऊन मावळे चालत गेले. पूर्ण जगात आज जाताना फक्त गड नाही तर इतिहास, त्याग आणि अभिमान अनुभवायला मिळतो. आता आपण थोडं थांबतोय कारण हा आहे सिंहगडाचा नकाशा. हा नकाशा फक्त दिशा दाखवत नाही तर संपूर्ण इतिहास समजून घ्यायला मदत करतो. सगळे ठिकाणे या नकाशात दाखवलेले आहेत. गड किती मोठा आहे, कोणता मंग कुठे जातो आणि कोणती जागा कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळे या जागा एकाच नकाशात समजतं. आज गड फिरताना नकाशा बघून फिरतोय तर गड जास्त चांगल्या पद्धतीने आपण अनुभवता येतो आणि वेळही वाचतो. सिंहगड पाहायचा असेल तरी आधी हा नकाशा समजून घ्या, मग प्रत्येक ठिकाणचा इतिहास जिवंत वाटतो. चला तर मग नकाशाच्या मार्गावरून सिंहगड फिरायला सुरुवात करूया. आता आम्ही इथं थोडं थांबतोय. नाश्ता करून पुन्हा आम्ही गड फिरायला सुरुवात करणार आहे. आणि आता आपण सुरुवात करतो सिंहगड फिरायला. ही जी डाव्या साईडला तुम्ही पाहताय हे देवटाकी म्हणजे पाण्याची टाकी आहे. सिंहगडावर पाणी कुठून येत नव्हतं. पावसाचं पाणी साठवून याच देवटाक्यामधून संपूर्ण गड जगायचा. वेड्याच्या काळात ही टाकी म्हणजे सगळ्याची जीवनरेषा होती. आज ही टाकी शांत आहे, पण कधी काळी याच पाण्याने इतिहास जिवंत ठेवला होता. आता मी तुम्हाला देव दाखवलं त्या झाडाखालीच होतं. आता आपण जाणार आहोत कल्याण दरवाजाकडे. हा एक कल्याण दरवाजा. कल्याण दिशेला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे याला कल्याण दरवाजा असं नाव पडलं.
कसं होतं, तर ज्यावेळी तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन जेव्हा आले, तर ते जे 500 मावळे घेऊन आल्यानंतर ते तानाजी कड्याकडून ते वर चढले. तानाजी कड्याकडून वर चढल्यानंतर त्यांनी जे समोर येणारे जे गणिम होते त्यांना कापत सूर्याजी मालुसरे होते ते गेले इकडे कल्याण दरवाजाकडे. कारण मावळे जे आले होते ते सर्व दरवाजापाशी थांबले, सर्वांनाच कडा चढून येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासोबत जे 2 घोरपडे बंधू होते त्यांचे सहाय्यक म्हणून आलेले होते. कल्याण दरवाजाकडे जसं त्यांनी धाव घेतली, कल्याण दरवाजा उघडला, मावळे आत शिरले आणि परत पुन्हा कापाकापी चालू झाली. आणि तेव्हाचा हा इथला जो किल्ल्याचा जो किल्लेदार होता हा होता उदयमान राठोड. होता पहिला राजपूत, नंतर झाला होता तो मुस्लिम. त्यामुळं तो जेव्हा समोरासमोर आला तानाजी मालुसरेंची, त्यांची जेव्हा लढाई चालू झाली, लढाई चालू असताना त्याला जेव्हा मारलं गेलं ते इकडे मारलं गेलं. मारलं म्हणजे काय केलं की जेव्हा एक आपलं तानाजी मालुसरेंचे जे हात तुटला गेला त्याचा सुद्धा तिथे वस्तू आहे, पण तिकडे आपण बघायचे जातात. मारल्यानंतर जेव्हा व्हायला लागलं, काल तुटली गेली, तानाजी मालुसरेंचा हात तुटला गेला, मावळे सुद्धा घाबरले, काही पळायला लागले. तर पळताना सूर्याजीने काय केला, दोरखंड कापून टाकला. सांगितलं एक तर जीव देऊन मारा, नाही तर लढून मारा, 2च ऑप्शन ठेवले सर्वांसमोर. पुन्हा ती लढाई चालू झाली. जे शेलार मामा होते, शेलार मामाने मग त्याच्या नरडीचा घोट घेतला, सामना त्याचा तेव्हा त्याचा थोडंफार ते त्यांच्या सोयीनुसार इकडे त्याला हे केलं. हा समोर आहे, हा सुंदर गुरु जर पाहायचा बघूया ना, मग ते तिकडे ते हाताचं बघूया. ही जी उभी कातल भिंत तुम्ही पाहताय याला तानाजी कडा म्हणतात. आजही ही कडा पाहून अंगावर काटा येतो. मग त्या काळात अंधारात इथून चढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं. याच कड्यावरून तानाजी मालुसरे आणि मावळे
स्वराज्यासाठी गडावर चढले. म्हणून सिंहगड हा फक्त किल्ला नाही, तो एक धाडसाचा आणि बलिदानाचा स्मारक आहे. इथे तानाजी माळसऱ्यांचा हात घामण्याची जागा आहे. हे इथे आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. समाधीच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. ही जी जागा तुम्ही पाहताय ही आहे सिंहगडावरील कोंढाणेश्वर मंदिर. सिंहगडाचं जुने नाव कोंढाणा होतं आणि म्हणून इथल्या महादेवाला कोंढाणेश्वर असं नाव पडलं. किल्ल्यावर जाण्याआधी मावळे इथे दर्शन घ्यायचे आणि स्वराज्यासाठी लढायला निघायचे. हा रस्ता छोटा आहे पण आठवणीचं ओझं फार मोठं आहे. त्यांच्या बलिदानामुळे आज सिंहगड आपला आहे. त्या वीराला नमन करायला चाललोय.
हे इथे आहे अमृतेश्वरचे मंदिर. हे वरचं संपूर्ण आहे भागाच आहे का? पावसाळा चालू होता का? असं पावसामध्ये आतून घेतात नाही आता इथंच राहणार त्याला काय सावलीमध्ये करायला पाहिजे पण नाही नाही पावसासाठी होतं, पावसासाठी आता ठीक आहे. शेड लावलं तर होईल पावसाचं काय ते त्याला सडून जाईल. काही बसून शेणे जेव्हा फोटो काढतो नाही नालायक फोडायचं ना कान फोडायचे का आपण जास्त कान पाडणार नाही. 24 तास फोटो काढा हो साईडला उतरून काढा नाही तर तिकडे खाली टाकले होते. काही कार्यकर्ते आले सगळे कार्यकर्ते आले तर व्यवस्थित घोड्याची पागा म्हणजे किल्ल्यावर वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना बांधण्यासाठी ठेवण्यात आलेली जागा. बाहेर जो माहिती फलक लावला आहे त्या फलकावर असंही लिहिलं आहे या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही, त्यामुळे ही घोड्याची पागा नाही असंही लिहिलं आहे. घोड्याची पागा पण लिहिली आहे आणि घोड्याची पागाही नाही असे दोन्ही उल्लेख केला आहे, त्यामुळे थोडा संभ्रम झाला सांगताना. आम्ही आता या मार्गाने जातोय, बघूया हा मार्ग कुठे जातो. आपण चढाई करताना पार्किंग केलेल्या गाड्या दिसल्या आणि त्या बाजूला वरच्या बाजूला जो गुरुसारखा रचना दिसली तोच हा भाग आहे. आता मी गड उतरतो, दुपारचे 2 वाजले आणि आम्ही जेव्हा निघालो आणि ते जेवण आम्ही एका गरीब घरात बनवायला दिलं आहे. त्या एका जेवणामधून कोणाला तरी रोजगार मिळावा आणि त्यांचा छोटासा व्यवसाय चालू राहावा, हाच आमचा खरा उद्देश होता. आता आम्ही इथे पोचलो, हे पहा समोर दिसतंय ते पार्किंग. गडावरून त्या बाजूने फिरत इथपर्यंत आलो आहे. आता जेवण करून परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. चला एवढा उंचीवर थांबून हा व्लॉग थांबवतो. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या लहान मुलांना मावळ्यांचा इतिहास, त्याग आणि संस्कार नक्की दाखवा. इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो अशा अनुभवातून जिवंत राहतो. जय शिवराय.